ठाकरे बंधूंची राजकीय युती जाहीर होणं गरजेचं, तरच महाराष्ट्राला दिशा मिळेल. आता संभ्रम नको. दैनिक सामनाच्या रोखठोकमध्ये संजय राऊतांचं विश्लेषण. जयंत पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून पायउतार झाल्याची माहिती. शशिकांत शिंदे होणार नवे प्रदेशाध्यक्ष, पण राजीनाम्याचं वृत्त खोडसाळपणाचं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी फेटाळली चर्चा. आपल्याला कबड्डीत पुन्हा लक्ष घालावं लागेल, शरद पवारांचं सूचक वक्तव्य. राज्य कबड्डी संघटनेत काही लोकांनी चुकीचा मार्ग अवलंबल्याचा देखील आरोप. कबड्डी संघटनेची सगळी सूत्र सध्या अजित पवारांकडे. नियम मोडणाऱ्या बारामतीकरांना अजित पवारांचा सज्जड दम. नियम सर्वांसाठी सारखेच, नियम मोडल्यास टायरमध्ये घालून झोडायला सांगणार, अजित पवारांचा गंभीर इशारा. बेडरूममधले व्हिडिओ मॉर्फ करून बदनामीचा प्रयत्न, संजय शिरसाटांचं घुमजाव. राऊतांविरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा, तर फडणवीसांनी विस्तृत चौकशी करावी, राऊतांची मागणी. पुण्यात काल संध्याकाळी संगीत संन्यस्त खड्ग नाटकाचा प्रयोग वंचितच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडला. नाटकात गौतम बुद्धांचा अपमान करण्यात आल्याचा आरोप. पोलिसांकडून वंचितचे कार्यकर्ते ताब्यात. हिंदी आणि भोजपुरी बोलेन पण मराठी नाही असं म्हणणाऱ्या मुजोर रिक्षा चालकाला ठाकरेंच्या शिवसैनिकांनी दिला चोप. विरारमध्ये रिक्षा चालकाला मागावी लागली माफी. धुळे तालुक्यात 2 महिने उलटून देखील पावसाची दडी. पेरण्या केलेल्या जमिनीला पडल्या भेगा. दुबार पेरणीच्या शेतकऱ्यांवर संकट. लातूरातील शेतकरी हातात नांगर घेऊन मुंबईत मंत्रालयाच्या दिशेनं रवाना. सरकारकडे कर्जमाफीसह विविध मागण्या करणार. ठाण्याहून मुंबईकडे रवाना होताना पोलीस पकडण्याचीही शक्यता. नाशिकमध्ये पावसामुळे रस्त्यांची चाळण. खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यानं अपघाताच्या घटना. तात्काळ उपाययोजना करण्याची स्थानिकांची मागणी. आज रंगणार विम्बल्डनच्या पुरुष एकेरी गटातील अंतिम सामन्याचा थरार. अल्कराज आणि सुनर यांच्यात अंतिम सामना. तिसऱ्या कसोटीत भारताच्याही पहिल्या डावात 387 धावा. केएल राहुलचं शतक आणि पंत जडेजाच्या अर्धशतकांनी भारताला सावरलं. इंग्लंडच्या तिसऱ्या दिवसाअखेर 3 बाद 2 धावा.